औरंगाबादमध्ये नेमकं असं काय घडलं की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले? शिवसेना काँग्रेसच्या नेत्यांसोबत बातचीत केली माझे सहकारी विशाल करोळेंनी। राजकारणामध्ये काहीही शक्य आहे आणि याची प्रचिती आज औरंगाबाद जिल्हा परिषदमध्ये आली। आज या ठिकाणी आम्ही सर्वच जण इथे आहोत आणि असं ठरलं की बाबा आपण या ठिकाणी जर युती केली तर आपला शिवसेनेचा अध्यक्ष आणि काँग्रेसचा उपाध्यक्ष होऊ शकेल। त्याचं कारण असं आहे की ज्या निवडणुकीमध्ये आम्ही 30 जागा घेणार होतो त्या 30 जागा म्हणजे 12 जागा आमच्या त्या ठिकाणी पाडण्यात आला सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, आणि त्यामुळे हा एक संतापच होता। आता संतापातून आणि विकास करण्याचा दृष्टिकोन ठेवून ज्या भाजपने त्या ठिकाणी शिवसेनेला पूर्ण संपवण्याचा डाव त्या ठिकाणी केला आणि म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांची परवानगी घेऊन या ठिकाणी हे सगळं समीकरण महाराष्ट्रात त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिसत आहे। भाजप शिवसेनेला संपवणार होता म्हणून ही अशी युती झाली आहे। नाही, प्रश्न असा आहे की आमची युती नाहीच आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे बहुमत आहे, हे राज्य चालावं, महाराष्ट्राचा विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांना त्या सरकारमध्ये पाठिंबा दिलेला आहे। आमची युती नाहीच आहे ना। काँग्रेसच्या लेखी शिवसेना कट्टर जातीयवादी पक्ष, बरोबर? मग या कट्टर जातीयवादी पक्षासोबत काँग्रेस का गेलो? शत्रूचा शत्रू आपला मित्र होतो, आता भाजप यांचा शत्रू आहे म्हणून हे आमचे मित्र आहे। आणि अशा पद्धतीने आम्हाला लोकशाही पद्धतीने जे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खरं म्हणजे ही युती आमची आजची काय 25 वर्ष ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला चालवणं शिकवलं, गावं दाखवली, शहरं दाखवली, त्यांनी धोका दिला, तर मग आम्हाला धोका देण्याचा काही प्रश्न आहे का? भारतीय जनता पार्टी म्हणजे मुंह में राम और बगल में छुरी खडाआड करून यांच्या पाठीमागं मारण्याची तयारी होती शिवसेनेची। आम्ही शिवसेनेच्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते महाराष्ट्राची मराठी भाषेला संरक्षण देण्याचं काम शिवसेना करते। काँग्रेसलाही मराठी भाषेचा स्वाभिमान आहे आणि मुंबई कदाचित गुजरातची राजधानी होऊ नये त्यासाठी खरं म्हणजे युतीचा प्रयोग औरंगाबादमधून केला आम्ही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।